नमस्कार, मी अमया तुमचे सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज आपण नाशिक जवळचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या हिंदू तीर्थस्थानाला भेट देणार आहोत। या ठिकाणी दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळावा भरतो। या मंदिराला भेट देण्यासाठी मुंबईहून नाशिक रोड रेल्वे स्टेशन 4 तासांवरती आहे। तसेच तुम्ही बस ट्रॅव्हल्सने सुद्धा नाशिक रोडला येऊ शकता। नाशिक रोड स्टेशनवरून नाशिक सिटीच्या अनेक सिटी बस तुम्हाला स्टेशनच्या बाहेर पाहायला मिळतात। पर पर्सन 70 रुपये ने तुम्ही त्र्यंबक बस स्टँडला जाऊ शकता। त्र्यंबक बस स्टँडवरून 10 मिनिट चालत त्र्यंबकेश्वर मंदिर आहे। मंदिराचा आवार एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे। जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही गेलो असल्याने ब्रह्मगिरी पर्वताचे दृश्य रमणीय होते। 2 ते 3 तासात आमचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर फिरायला सुरुवात केली। मंदिराच्या 1 किलोमीटर अंतरावर कुशाव्रत हे ठिकाण आहे। गोदावरीच्या तटावर स्नान करण्यासाठी हजारो भाविक त्या ठिकाणी हजेरी लावतात। ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे। श्रावण महिना, त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात। कुशाव्रत या ठिकाणी अनेक प्रकारच्या पूजा, धार्मिक विधी, नारायण बळी, कालसर्पपूजा, त्रिपिंड श्राद्ध, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप, जननशांती अशा वेगवेगळ्या पूजा अर्चा या ठिकाणी केली जाते। तसेच कुशाव्रत प्रमाणे तुम्ही ब्रह्मगिरी पर्वतावरती जाऊ शकता। त्या ठिकाणी गोदावरीचा उगम होतो। तसेच पंचवटी, तपोवन असे नाशिक दर्शन सुद्धा करू शकता। राहण्याचा प्लॅन करत असाल तर गजानन महाराज शेगाव भक्त निवास आहे। तसेच माहेश्वरी भक्त निवास कमानीतून आतमध्ये 10 मिनिट चालत आहे। या ठिकाणी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे। अशा प्रकारे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा। त्याचप्रमाणे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।